यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे। हा पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये स्थिर राहणार असला तरी हा अनियमित आणि अस्थिर स्वरूपाचा पाऊस आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज रोजी सायंकाळी 6:15 वाजताच्या दरम्यान शेतकरी बांधवांना केले आहे। शेतकऱ्यांनी मान्सून स्थिर झाल्यावरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये। आता पेरणी केल्यास पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तसेच मान्सून स्थिर होण्यापूर्वी पेरणी केल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही। आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करावीत आणि मान्सून स्थिर होण्याची वाट पाहावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज रोजी सायंकाळी केले आहे। यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे। परंतु पुढच्या काही दिवस जरी सरी पावसाच्या कायम राहणार असल्या तरी हे अनियमित आणि अस्थिर स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि कृषी विभागाच्या ॲडवायझरीप्रमाणे आपण कुठल्याही पेरणीची घाई करू नये। मान्सून स्थिर झाल्यानंतरच आपण पेरणी करावी, कारण आत्ता पेरणी केल्यास एकतर कीड रोगाचा प्रादुर्भाव पण होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट यानंतर मान्सून स्थिर होण्यापूर्वी एक ड्राय स्पेल जर आला तर दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं आत्ताच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी फक्त मशागतीची कामं करावी आणि मान्सून स्थिर होण्याची वाट बघावी, हे मी जिल्हा प्रशासनातर्फे आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आवाहन करत आहे। धन्यवाद।